अनेकांना चांगलं काम केल्याबद्दल पुरस्कार मिळालेल्या अधिकाऱ्यांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। आज गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहातल्या तुरुंगाधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं, त्यांचंही मी अभिनंदन करतो। सुनील पाटील आणि शिवाजी जाधव यांचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे या ठिकाणी आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील केलेला आहे। लघु उद्योजकांना देखील आपण पुरस्कार दिलेला आहे आणि ठाणे जिल्ह्यातल्या युवकांना युवा पुरस्कार दिले, ठाणे जिल्ह्यातल्या उत्तम सेवा देणाऱ्या डॉक्टरांना पुरस्कार दिले। या सगळ्यांचं ज्यांचा पुरस्कार आपण गौरव केला त्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशी देशाची महाराष्ट्राची सेवा आपल्या हातून घडत राहो अशा मनापासून खूप खूप शुभेच्छा। खरं म्हणजे आज ज्या विभागांना आणि अधिकाऱ्यांना गौरवण्यात येतं ते खऱ्या अर्थाने गुड गव्हर्नन्सचा चेहरा आहे। महायुतीचं सरकार आता दुसऱ्यांदा सत्तेवर आलंय, दुसरी इनिंग आमची सुरू आहे आणि म्हणून त्यापूर्वी 2.5 वर्षाच्या सुरुवातीच्या काळात मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस या ठिकाणी आमची टीम देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, या टीमने देखील या महाराष्ट्रामध्ये जे काही विकासाचं पर्व आणलं, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणल्या त्या आपल्याला सर्वांना माहीत आहे, त्याचा उहापोह मी करू इच्छित नाही। परंतु चांगले कर्मचारी अधिकारी यांच्या समन्वयानेच या सर्व योजना आपण राबवल्या आणि आजही राबवतोय आणि म्हणूनच राज्य सरकारला मिळालेलं यश हे केवळ सत्ताधारी किंवा आमच्यामुळे नाही, तर सर्व आपण अधिकारी या ठिकाणी राबता, शासन आपल्या दारीसाठी योजना गावागावात नेता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण यशस्वीपणे राबवता, शेतकरी सन्मान योजना आपण राबवता, पीक विमा योजना आपण राबवता, ज्येष्ठांसाठी आपण योजना राबवली, लेख लाडकी लखपती योजना आपण राबवली, महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी योजना आपण राबवली। या सर्व योजना आपण सक्षमपणे राबवल्या आणि म्हणूनच याचा परिपाक म्हणून झालेल्या नुकत्याच विधानसभेत आपण महाराष्ट्रातल्या जनतेने लँडस्लाइड विक्ट्री दिली आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगतो, शासन आणि प्रशासन ही रथाची 2 चाकं आहे, ती समान वेगाने धावली पाहिजे आणि म्हणूनच या प्रशासनाचं चाक तेवढंच महत्वाचं आहे आणि खऱ्या अर्थाने आमची एवढी भूमिका असते, आमचे एवढा की प्रत्येक नागरिकाला जिल्हा लेवलला, तहसीलदार लेवलला, अगदी पोलीस स्टेशन लेवलला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या तक्रारींचं आपण निवारण केलं पाहिजे, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे, त्यांना एक आधार वाटला पाहिजे, शासन हे आपलं आहे, सर्वसामान्यांचं आहे अशी भावना निर्माण झाली पाहिजे। असं काम आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। पारदर्शकपणे यावा म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांनी देखील ॲप केलेला आहे आणि ॲपच्या माध्यमातून आता लोकांना तक्रार करायला जिल्हाधिकारी कार्यालय किंवा कुठल्याही कार्यालयात, पोलीस कार्यालय असेल त्यांचाही आणि तक्रार जाईल, बरोबर, आणि त्याचा निपटारा होईल, त्याच्या बाबतीत व्हॉट्सअपद्वारे त्याचा निपटारा होईल आणि नागरिकांना देखील न्याय मिळेल। मी जिल्हाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि म्हणून आता या आलेल्या आणि खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी झाला पाहिजे आणि ते आपण करताय। मगाशी मी भाषण केलेलं आहे, त्यामुळे आता फक्त शुभेच्छा आपल्या स्तरावर या सर्व तक्रारी झालं पाहिजे। लोकांना शासन आपल्या दारीप्रमाणे लोकांच्या दारी आपला निर्णय पोहोचल्या पाहिजे। यापूर्वी काय असं योजना नव्हत्या का, लाभार्थी नव्हते का, लाभ नव्हते, परंतु आम्ही ठरवलं म्हणूनच अतिशय यशस्वी झालेली दारी घेऊन गेलो। आपल्याला आनंद वाटेल की 5 कोटी त्याचा लाभ 5 कोटी
माझ्या कधीही बंद होणार नाही. घेतले टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे पूर्ण करणार आहोत हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि ठाणे जिल्हा हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे आणि त्यामुळे अधिकारी कार्यक्षम अधिकारी आहेत आणि आयुक्त आहेत सर्व अधिकारी. मी सर्वांची नावं घेत नाही, टीम म्हणून काम करा. ठाणे या देशातला नंबर 1 ठाणे असं करा एवढीच आपल्याला सगळ्यांना तुमच्याकडून अपेक्षा करतो, विनंती करतो आणि मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आज आदरणीय देशाचे प्रधानमंत्री महोदयांनी पुढे अधिक टॅरिफ या त्यामुळे समाज स्वातंत्र्य मी आपल्याला हे स्वातंत्र्य ज्या मी अभिवादन केले. बलिदान आज आपण पुढे नेतोय म्हणून लाल किल्ल्यावरून अतिशय देशात सुद्धा म्हणून या पुढे अभिमान आपल्या त्यांना
भारतीय जवान, भारतीय सेना, त्याचबरोबर सेना आणि आपली एअर सगळ्यांचंच मनापासून करतो आणि त्यांच्या पाठीशी उभा राहणारे आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री ट्रम्पने टॅरिफ जे लावलेलं आहे त्याच्यावर देखील प्रधानमंत्र्यांनी आपलं भाष्य केलेलं आहे. भारत पुन्हा समोर जाणार नाही, सुरक्षित आणि आपल्या श्रेय असतील विकासाच्या कुठल्याही तडजोडीचं धोरण स्वीकार नाही असं ठाम सांगितले. आत्मनिर्भर भारत आणि स्वयंनिर्भर भारत होतो. ज्यांनी टॅरिफ लावले त्यांना त्याचं भुगतान करावं लागेल. भारत विकास प्रगती महासत्तेकडे देशाचे प्रधानमंत्री यांनी ठणकावलं. हे त्यांचं देशप्रेम आहे, भक्ती आहे आणि म्हणून देशाची बदनामी परदेशात जाऊन करायची, देशाची बदनामी करताना पाकिस्तानने वाहवा करावं अशा प्रकारचं कृत्य, अशा प्रकारचं बोलणं करावं. आपल्या लष्करी सैनिकांवर लष्करीवर शंका उत्पन्न झाली. किती मिसाईल पडले, किती ड्रोन पडले, बाबा किती सैनिक शहीद झाले, किती बॉम्बस्फोट पाकिस्तानने सिरियल बॉम्बस्फोट असेल, हमला त्यात किती लोक मारले गेले या हिशोब विचारत नाही. किती ड्रोन पडले आणि किती मिसाईल पडले, भारतीयावर संशय निर्माण करण्याचं काम करतात. हे कसले देश बघतात? हे पाकिस्तान बोलताय आणि हे आसिफ मुनीर यांनी देखील जे काही केलेलं आहे त्याचा देखील निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्यांनी म्हटलं चॅलेंज केलेलं आहे. मी एवढंच किराचं कातडं पांघरू लांडगा वाघ होत नहीं, गीदड़ भक्की को कोई डरेगा नहीं. ये गीदड़ भक्की जो है उससे भारत के और हमारे भारत के प्रधानमंत्री पूरी तरह उसको जवाब उनको दिया है. और मैं इतना ही कहूँगा, गीदड़ शेर की खाल पहनकर शेर नहीं होता है. इस देश में एक ही शेर है, उसका नाम है नरेंद्र मोदी और उन्होंने करके पाकिस्तान मुंह तोड़ जवाब दिया है. इसीलिए जो आसिफ मुनीर हो या और कोई भी हो, हमारे कोई भी उद्योजक ऐसी गीदड़ देंगे, हमारा देश साथ खड़ा रहेगा. ये देश के बारे में, ये देश का विकास करने में उद्योजक जो है, इसलिए साथ है. इतना ही मैं कहूँगा. और भारत के प्रधानमंत्री है जिन्होंने अभी की सुरक्षा चक्र मिशन की घोषणा की, ये भारत को एक जवाब है. जिसके देश में डेमोक्रेसी कर बच्चियों को फंसाया जा रहा है, उन्होंने इसमें बिल्कुल प्रधानमंत्री लेके कभी संवेदनशील उसको उनको हो आतंकवादियों को हो जवाब देने का काम पहला इस देश ने देखा है, पूरी दुनिया ने देखा है. आज तक इतने हमले हुए, क्या हुआ देखा है. पहलगाम का हमला हुआ तो क्या हुआ ये भी देश ने देखा है. इसलिए भारत के प्रधानमंत्री हमारे भारत की सुरक्षा के साथ कोई भी तड़जोड़ नहीं करेंगे. अनेक विकास